मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे. संपूर्ण परिपत्रक व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. 30/12/2025ला या ठिकाणी हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे आणि यानुसार या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच या योजनेअंतर्गत पात्रता ज्यांची झालेलं आहे, म्हणजे LOI ज्यांचा झालेला आहे, ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे, पात्रता आहे त्यांनी, आणि ज्यांना या बँकेकडून कर्ज मंजुरी झालेली आहे किंवा जे काय त्यांचं मंजुरीचं प्रमाणपत्र आहे ते प्राप्त झालेले आहेत, अशा दोन्ही लाभार्थ्यांना या ठिकाणी 1 जानेवारी 2025 पूर्वी या ठिकाणी ज्यांनी हे दोन्ही प्रोसेसमधून पार झालेले आहेत, हे व्यवस्थित समजून घ्या. कर्ज मंजुरी झालेलं आहे आणि LOI हे झालेलं आहे. कधी झालेलं आहे? 1 जानेवारी 2025च्या पूर्वी झालेलं आहे. तर अशा या लाभार्थ्यांनी काय करायचं आहे, तर 15 जानेवारी 2026पर्यंत पोर्टलवरती जायचं आहे आणि तुमचं मंजुरीपत्र आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता बाकीच्या सर्वांसाठी हे व्यवस्थितपणे चालू आहे असं समजू नका, कारण फक्त या 2 प्रकारच्याच लोकांना, म्हणजेच उद्योग जे काही युवकांना थोडक्यात, तर या ठिकाणी यांनाच फक्त या ठिकाणी एक स्पेशल मुभा विशेष सुविधा या ठिकाणी मंडळामार्फत देण्यात आलेली आहे. म्हणजे काय केलेलं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला, म्हणजेच हे जे 2 प्रकारचे लाभार्थी आहेत यांना लॉग इनमध्ये ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या ऑप्शनचा यूज केल्यानंतर तुम्हाला मंजुरीपत्र अपलोड करायचं आहे. म्हणजे पहिला काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तिथं द्यावी लागणार आहे आणि त्याच्यानंतरच या ठिकाणी मंजुरी प्रमाणपत्र अपलोड करण्याची तुम्हाला जो का टॅब आहे तो ओपन होईल. त्याच्यानंतरच तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. पहिला काही क्वेश्चन, त्याचे आन्सर आणि मगच ते अपलोड करायचं. आणि ह्याची जी लास्ट डेट आहे ती 15 जानेवारी 2026पर्यंत आहे. आता 15 तारखेपर्यंतची वाट बघू नका, लगेच जावा. तुमचे जर मंजुरीपत्र झालेलं असेल, बँकेमार्फत घेतलेलं असेल तर लवकरात लवकर जावा आणि जाऊन हा जो तुमचा टॅब आहे तो त्याचा यूज करा आणि तुमची जी काय सुविधा आहे त्याचा तुम्ही लाभ 100% घर बसल्या तुम्ही घेऊ शकता. यासाठी कोणत्या एजंटची गरज नाही आहे. होय, तुम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही. कसं काय? कोणाचीच गरज नाही आहे. जर तुम्हाला व्यवस्थितपणे याची संपूर्ण माहिती जाणून घ्यायचं असेल, A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. काही गरज नाही आहे, कोणाला रुपये देऊ नका. व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा. मोबाईल नंबर मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावरती मला कॉल करा. जर काही तुम्हाला माहिती आणखी हवी असेल तरीसुद्धा मी सांगायला तयार आहे.